beekeeping, in which first method is primitive or endogenous method and second is the modern method or frame hive method. So first, primitive or endogenous methods. These are uncertain methods. There is no certainty that the bees will inhabit the place, improvise for them. Means this is uncertain methods. These methods could be fixed type, providing a receptacle in the wall of the house with an entrance and observation holes, or movable type, providing a basket, empty boxes, hollow logs, bamboo and reeds, mud pipes, earthen pots, etc. Anything that can protect bees from rain and sun. तर हे प्रिमेटिव्ह म्हणजे आधीची मेथड आहे बीकीपिंगची, त्यालाच इंडोजिनियस मेथड्स म्हटलं जाते. आणि यामध्ये अनसर्टन मेथड्स असतात, म्हणजे देर इज नो सर्टन्टी दॅट द बीज विल इनहॅबिट द प्लेस. आणि फिक्स टाईप असते, म्हणजेच एक फिक्स जागा असते त्यांची की तिथेच ते आपलं स्वतःचं हाऊस तयार करेल. आणि सेकंड आहे मुवेबल टाईप, तर त्याला बास्केट, एम्प्टी बॉक्सेस, हॉलो लॉग्स, बांबू आणि रीड्स त्याच्यापासून ते त्याला अटकून ते आपले हाऊस बनवतात आणि तिथे दॅट कॅन प्रोटेक्ट बीज फ्रॉम रेन अँड सन, आणि तिथे ते प्रोटेक्शन मिळवतात आपल्या सन आणि रेनपासून. सेकंड मेथड आहे मॉडर्न मेथड और फ्रेम हाईव मेथड, तर त्याला मॉडर्न मेथड म्हटले जाते. फ्रेम हाईव्स आर फिटेड विथ मुवेबल फ्रेम्स ऑन विथ द बीज आर प्रिसिडेड टू बिल्ड देअर कॉम्स. तर इथे डायग्राममध्ये दाखवलं आहे लँगस्ट्रॉथ हाईव्ह. तर ते हाईव्समध्ये काय मुवेबल फ्रेम्स असतात आणि ते बीज बिल्ड करतात देअर कॉम्स. दे आर युजली कंपोज ऑफ सेव्हरल बॉक्सेस, आणि ते मॉडर्न मेथड सेव्हरल बॉक्सेसनी बनलेली असते, वन ऑन टॉप ऑफ द अदर, जसं डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. इन विच आर सस्पेंडेड हाईव्ह फ्रेम्स. द लोअर बॉक्सेस आर यूज फॉर होल्डिंग द ब्रूड. जे लोअर बॉक्सेस आहे ब्रूडला होल्ड करायसाठी असते, आणि अप्पर वन्स अगेन 1 or 2 आर यूज फॉर कलेक्शन ऑफ द हनी. आणि वरचे जे आहे ते कलेक्शन ऑफ हनी, पोलन अँड प्रोपायलिससाठी असते. करंटली देअर आर 4 टाईप्स ऑफ फ्रेम हाईव्स यूज इन द वर्ल्ड ओव्हर. तर यामध्ये करंटली 4 हाईव्स असते, 1, 2, 3 आणि 4. करंटली देअर आर 4 टाईप्स ऑफ फ्रेम हाईव्स इन यूज द वर्ल्ड ओव्हर. स्मिथ ब्रिटिश कमर्शियल लँगस्ट्रॉथ अँड मॉडिफाईड डॅडन टाईप्स. तर जे सायंटिस्ट आहे स्मिथ ब्रिटिश कमर्शियल लँगस्ट्रॉथ, त्यांनी हे मॉडिफाईड केलेलं आहे, म्हणून त्याला लँगस्ट्रॉथ हाईव्ह म्हटलं जाते. द फर्स्ट 2 आर कन्फाईन्ड टू ब्रिटन ओनली अँड द लास्ट 2 आर यूज इन मेनी कंट्रीज ऑफ द वर्ल्ड. जे फर्स्ट 2 आहे ते यूज केले जाते ब्रिटन ओनली, अँड लास्ट 2 आहे ते मेनी कंट्रीज ऑफ द वर्ल्डमध्ये यूज केले जाते. डिझाईन अँड प्रिन्सिपल ऑफ ऑल दीज टाईप्स आर द सेम. दे ओनली डिफर इन देअर डायमेन्शन. तर जे डिझाईन आहे आणि प्रिन्सिपल आहे, म्हणजे कशा पद्धतीने हँडल करायचे, ऑफ ऑल दीज टाईप्स आर द सेम, बट दे ओनली डिफर इन देअर डायमेन्शन, म्हणजे त्यांचा डायमेन्शन हा वेगवेगळा असतो. अँड एम्प्लॉयमेंट ऑफ नंबर ऑफ फ्रेम्स. लँगस्ट्रॉथ हाईव्ह वॉज ओरिजिनली यूज इन 1851. जे लँगस्ट्रॉथ हाईव्ह आहे मॉडर्न मेथड बीकीपिंगची, ते 1851मध्ये यूज झाली ॲज अ सिंगल ब्रूड बॉक्स हाईव्ह. बट ओव्हर द इयर्स, तेव्हा सिंगल ब्रूड बॉक्स होता, आणि ओव्हर द इयर त्याच्यानंतर इट हॅज बीन फाउंड दॅट फॉर अ गुड क्वीन अ सिंगल ब्रूड बॉक्स इज नॉट इनफ. तर एक चांगल्या राणीसाठी सिंगल बॉक्स हा यूज न होता 2 बॉक्सेस आर यूज ॲज ब्रूड चेंबर. तर त्यामध्ये 2 बॉक्सेस यूज केले गेले. अँड अन इक्वल नंबर ॲज हनी सुपर फॉर कलेक्शन ऑफ हनी हाईव्स. अँड इन 1971 introduced modified dadant hive to meet the demand for a simple single brood hive which would accommodate large number of bees. तर 1970मध्ये इंट्रोड्यूस केलं गेलं मॉडिफाईड डॅडंट हाईव्ह टू मीट द डिमांड फॉर अ सिंगल ब्रूड चेंबर हाईव्ह विच वूड ॲकोमोडेट लार्जर नंबर ऑफ बीज. तर त्याच्यामध्ये लार्जर नंबर ऑफ बीज ॲकोमोडेट केले that are employed by commercial beekeeper. A normal Langstroth hive holds 10 frame space. जे नॉर्मल लँगस्ट्रॉथ हाईव्ह आहेत 10 फ्रेम्स स्पेस करतात, त्याच्यामध्ये 1/3/8 इंचेस अपार्ट. MD takes 11 to 12 space frame spaces 1 inches apart. Both types are employed in case of European bees. In the case of Indian and African bees, Langstroth takes 11 frames. तर
इंडियन अँड आफ्रिकन बीज लँगस्ट्रॉथनी 11 फ्रेम्स स्पेस केल्या आहे त्यामध्ये 1/4 इंचेस अपार्ट अँड MD टेक्स 13 फ्रेम्स ॲट द सेम स्पेसिंग. अ मुवेबल फ्रेम हायू लँगस्ट्रॉथ और MD इज कंपोज ऑफ द फॉलोविंग पार्ट्स. तर ते जे लँगस्ट्रॉथ हायू आहे ते फॉलोविंग पार्ट्सनी बनलेलं असते. स्टँड, फ्लोअर बोर्ड, ब्रूड बॉक्स. तर त्यामध्ये स्टँड असते, फ्लोअर बोर्ड, ब्रूड बॉक्स, हायू फ्रेम्स, क्वीन एक्सक्लुडर, सुपर्स अँड कवर्स विच आर ब्रीफली डिस्क्राइब ॲज फॉलोज. तर फर्स्ट आहे स्टँड. तर इट इज अ 4 लेग्स स्ट्रक्चर. हे 4 लेग्स असते म्हणजे 4 पाय असते स्ट्रक्चर. 6 to 9 इंचेस हाईट. तर त्याची हाईट असते 6 to 9 इंचेस विथ डायमेन्शन सपोर्ट टू फ्लोअर बोर्ड. तर फ्लोअर बोर्ड ज्या पद्धतीने असेल त्याला सपोर्ट करण्यासाठी त्याचे डायमेन्शन्स असतात. नेक्स्ट आहे फ्लोअर बोर्ड. तर फ्लोअर बोर्ड इथे डायग्राममध्ये दाखवलं आहे स्टँड. त्यानंतर आहे बॉटम बोर्ड, लाइटिंग बोर्ड, क्वीन एक्सक्लुडर, सुपर फिंगर होल्ड, इनर कवर, हायू फ्रेम्स आणि टॉप कवर. तर नेक्स्ट आहे फ्लोअर बोर्ड. द फ्लोअर बोर्ड इज अ ट्रे विथ ऑल इट्स 4 sides raised by side runners and a piece 5 into 7/8 is removed from the middle of the front sides. तर फ्लोअर बोर्ड असते, ट्रे इज लुक्स लाईक अ ट्रे with all its 4 sides raised by side runners and is removed from the middle of the front side runner to allow entry to the beast. तर हे बीजची एंट्री होण्यासाठी आपल्याला मदत करतात. द डायमेन्शन ऑफ द फ्लोअर बोर्ड अँड रेस्ट ऑफ द कंपोनंट्स आर गिवन ॲट द एंड ऑफ दिस डिस्क्रिप्शन्स. Sometimes the front side runner of floor board is replaced by projecting piece called the alighting board. तर जे काही वेळेस फ्रंट साईड रनर आहे फ्लोअरचं रिप्लेस केलं जाते, प्रोजेक्टिंग पीस तिथे लावल्या जाते आणि त्यालाच अलाइटिंग बोर्ड म्हटलं जाते. दिस इज अननेसेसरी पर्टिक्युलरली हायू इज केप्ट ऑन अ स्टँड. थर्ड आहे ब्रूड बॉक्स. त्यालाच ब्रूड चेंबर म्हटलं आहे. तर इट इज अ रेक्टँग्युलर बॉक्स विदाउट टॉप अँड बॉटम. तर हा याच्यामध्ये टॉप अँड बॉटम नाही आहे. रॅबिट स्कॉपशेल 5/8 deep and 1 inch wide is cut along the entire length of the box to receive the ends of the top bar of the high frames. तर हे हायू बार्सचं एंड रिसीव करायचं काम करते. द नंबर ऑफ ब्रूड बॉक्स कुड बी इन्क्रीज टू वेन द कॉलनी बिकम स्ट्रॉंग. तर हे नंबर ऑफ ब्रूड बॉक्सेस इन्क्रीज केले जाते जेव्हा कॉलनी जास्त असेल. नेक्स्ट आहे हायू फ्रेम्स. दीज आर वुडन फ्रेम्स विथ देअर साईड नेम ॲज टॉप बार. तर हे वुडननी बनलेले असते आणि साईड नेम आहे त्याला टॉप बार. 2 साईड बार्स अँड अ बॉटम बार. द एंड्स ऑफ द टॉप बार एक्सटेंड बियॉन्ड टू द रेस्ट ऑन रॅबिट स्कूप ऑन द लॉंग साईड्स ऑफ द ब्रूड बॉक्स. तर जे एंड्स आहे ते ब्रूड बॉक्सला जॉईन केले जाते आणि इट्स अंडर सरफेस इज ग्रू टू रिसीव द एज ऑफ द कॉम फाउंडेशन. तर जे त्याचा एंड्स आहे द ब्रूड बॉक्स अँड इट्स अंडर सरफेस, जो ब्रूड बॉक्स आहे आणि त्याचा अंडर सरफेस आहे रिसीव करते एज ऑफ द कॉम फाउंडेशन. द फ्रेम्स आर स्पेस अपार्ट टू लिव्ह द बी स्पेस बाय द विड्थ ऑफ अपर थर्ड ऑफ द साइड्स. तर हे फ्रेम जे आहे लिव्ह करते बी स्पेस और बाय नेलिंग टू स्टेपल्स ऑन एंड्स ऑफ द टॉप बार फॉर अँड अपोजिट साइड्स ऑफ द फ्रेम्स. द साइड बार्स बिअर 4 होल्स फॉर वायरिंग द फ्रेम. जे साईड बार्स आहे ते 4 होल्स बिअर करते फॉर वायरिंग द फ्रेम. इन द स्पेस ऑफ द फ्रेम इज फिक्स अ शीट ऑफ बीज वॅक्स. तर जे स्पेस आहे फ्रेममधली तर त्यामध्ये बीज वॅक्स फिक्स केल्या जाते बिअरिंग हेक्झॅगोनल इम्प्रेशन ऑफ द बेसिस ऑफ द कॉम. तर तिथे बी वॅक्स फिक्स केल्यानंतर ते हेक्झॅगोनल इम्प्रेशन फॉर्म होते अँड द वर्कर सेल इम्पोज ऑन इट आणि तिथे वर्कर सेल काम करत असतात. The sheet is called comb foundation since it forms the midrib of the comb and the bees construct their cell on these pre-marked hexagons. आणि जे ते फॉर्म झाल्यानंतर हेक्झॅगोनल स्ट्रक्चर बीज कन्स्ट्रक्ट देअर सेल. बीज कन्स्ट्रक्ट करतात सेल्स ऑन दिस प्रीमार्क हेक्झॅगॉन ऑन बोथ साइड्स ऑफ द फ्रेम. सिन्स द सेल साईज ऑफ डिफरंट स्पेसिस ऑफ बीज वॅरी. तर जे डिफरंट बीज आहे त्याच्या अकॉर्डिंग त्याची साईज सेल्सची साईज हे वाढत जातात. द साईज ऑफ द हेक्झॅगॉन शुड टॅली विथ दॅट ऑफ द सेल्स ऑफ द स्पेसिस टू बी हाय. टू बी प्रिसाइज अँड परफेक्ट कॉम फाउंडेशन आर मेड बाय मशीन्स. जे कॉम फाउंडेशन्स आहे ते मशीन्सनी बनवल्या जाते. द लॉंगर एज ऑफ द फाउंडेशन शीट इज पुश इन टू द ग्रू प्रेझेंट ऑन अंडर सरफेस ऑफ द टॉप बार of the frame. Other sides are then properly adjusted and is wires of the frame are embedded in the wax. जे
अदर साईड आहे प्रॉपरली ॲडजस्ट केले जाते आणि वायर्स ऑफ द फ्रेम त्यामध्ये इम्बेड केलं जाते इन द वॅक्स शीट with the help of wire embedded to render the foundation secure on the frame. In America and England, ready-made comb foundations are available. तर in America आणि इंग्लंडमध्ये रेडीमेड कॉम फाउंडेशन्स हे अवेलेबल असते दॅट आर वायर्ड विथ वेवी और क्रीम वायर रनिंग वर्टिकली थ्रू द शीट्स. दिस इज अन इम्प्रूव्हमेंट ओव्हर प्लॅन वायर फाउंडेशन. ते काय इम्प्रूव्हमेंट आहे म्हणजे सुधारणा आहे प्लॅन वायर फाउंडेशन्समध्ये. द ॲडव्हान्टेजेस ऑफ अ कॉम फाउंडेशन आर ऑबियस. द बीज डू नॉट हॅव टू बिल्ड अ कॉम. तर ॲडव्हान्टेज आहे का बीजला त्यांचं जे कॉम्ब आहे ते बनवावं लागत नाही आणि दे हॅव सिम्पली टू बिल्ड सेल्स ऑन द इम्प्रेशन्स ऑलरेडी मार्क. आणि जे मार्क झालेले आहे तर त्यांचं जे सेल्स तयार करायचं काम आहे ते तिथे करू शकतात. आफ्टर द सेल्स हॅव बीन कन्स्ट्रक्टेड अँड द बीज हॅव स्टार्टेड टू युटिलाइज देम फॉर व्हेरियस पर्पजेस अ हाय फ्रेम लुक्स लाईक. आफ्टर द सेल्स हॅव त्यांचे सेल्स कन्स्ट्रक्ट झाल्यानंतर बीज स्टार्टेड करते युटिलाइज them for various purposes and high frames looks like. Next आहे क्वीन एक्सक्लुडर. टू ऑब्टेन प्युअर हनी फ्री फ्रॉम एक्स्ट्रानियस मॅटर. तर आपल्याला प्युअर हनी एक्स्ट्रानियस मॅटरपासून ऑब्टेन करायचं असेल तर इट इज नेसेसरी टू सेपरेट द ब्रूड चेंबर. तर आपल्याला ब्रूड चेंबर हा सेपरेट करायचा आहे फ्रॉम द सुपर्स वेअर हनी स्टोअर्ड. तर जिथे हनी स्टोअर्ड झालं आहे त्याच्यापासून. दिस इज डन विथ द हेल्प ऑफ झिंक और वायर फ्रेम. तर ते झिंक किंवा वायर फ्रेमनी करता येते विथ 2.3 to 3.5 mm perforation to enable the workers to pass through, but not the queen with thoracic width. 4.3 to 4.5 mm is more than that of the perforation. The queen will be obliged to stay within the brood box. The queen already stay राहते within the brood boxes and spare the supers of the eggs and brood. आणि एग्ज आणि ब्रूडिंगसाठी ते मदत करतात. सुपर्स. द सुपर्स आर लाईक ब्रूड बॉक्सेस. तर सुपर्स म्हणजेच सुपर्स हे ब्रूड बॉक्ससारखे असते बट शॉलर अँड आर प्लेस ओव्हर क्वीन एक्सक्लुडर. तर ते क्वीन एक्सक्लुडरच्या ओव्हर प्रेझेंट राहते. दे आर फिटेड विथ फ्रेम्स विच आर सिमिलर टू दोज ऑफ द ब्रूड बॉक्सेस. ते फिटेड राहते फ्रेम्समध्ये आणि ॲज लाईक असते ब्रूड बॉक्सेससारखे एक्सेप्ट इन दर शॉर्टर हाईट्स. A hive could have 2 3 supers depending on its strength. तर हायूला 2-3 सुपर्स राहते डिपेंडिंग ऑन द स्ट्रेंथ ज्यांची तेवढी स्ट्रेंथ असेल तेवढं. त्यानंतर आहे कवर्स. देर आर 2 कवर्स अँड इनर अँड आउटर. डायग्राममध्ये दाखवलं आहे टॉप कवर इनर कवर. तर यामध्ये 2 कवर असते इनर अँड आउटर. The inner cover is a flat board with 1 or 2 oval holes in the center fitted with the bee escapes. The escape allow the bees to go out but do not allow them to re-enter. तर ज्या बीज आहे बाहेर गेलेल्या आहे त्यांना अलो करत नाही टू री-एंटरसाठी. सच अ मेकॅनिझम हेल्प्स टू गेट द सुपर फुली वॅकेटेड बाय द बीज वेन हनी इज टू बी एक्स्ट्रॅक्टेड. द आउटर कवर ॲक्ट्स ॲज अ रूफ फॉर द हाईव. जर ते आउटर कवर असते रूफ असते म्हणजे छतसारखं काम करत असते. इट कुड बी मेड ऑफ 2 स्लोपिंग प्लँक्स और कुड बी लाईक अन इन्व्हर्टेड ट्री. प्रोव्हिजन फॉर व्हेंटिलेशन मस्ट बी मेड इन द आउटर कवर. जे व्हेंटिलेशनसाठी प्रोव्हिजन असते ते आउटर कवर नी बनलेलं असते. द व्हेरियस कंपोनंट्स ऑफ द बी हाईव शूड बी मेड फ्रॉम सुटेबल टिम्बर. तर जे व्हेरियस कंपोनंट्स आहे बी हाईवचे टिम्बरपासून बनवलेले आहेत दॅट डू नॉट इमिट स्ट्रॉंग स्मेल. त्याच्यापासून स्ट्रॉंग स्मेल येत नाही. केल, पायनस एक्सक्लिसिया, टिक्टॅना ग्रॅनॅलिस हे टिम्बरचे नावं आहे. अँड टून, सिड्रेला टुना आर सम ऑफ द सुटेबल टिम्बर्स. द हाईव्स शूड बी पेंटेड व्हाईट. तर त्या हाईव्सला पेंट केलं जाते व्हाईट बट ओनली ऑन द आउटसाईड. फक्त आउटसाईडने त्याला पेंट केलं जाते. इफ द हाईव्स आर गोइंग टू बी प्लेस इन रो इट विल हेल्प द बीज टू आयडेंटिफाय देअर ओन नेस्ट. जर हाईव्सला प्लेस केलं रोमध्ये तर ते आयडेंटिफाईड करतात बीज own nest if the front of the brood boxes over the entrances are painted with different colors. The painted hives should be well air dried before use. तर ते painted hives जेव्हा आपण यूज करतो तेव्हा ड्राईड करायला पाहिजे बिफोर यूज. नेक्स्ट टॉपिक आहे अदर इक्विपमेंट needed for beekeeping. We will discuss in next lecture.